हॅलो, मी मीनाक्षी स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप की मस्त मजेत असाल. श्री स्वामी समर्थ. तर इथे आहे ना, हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे, म्हणजेच कालच्या व्हिडिओपेक्षा दुसरा हा व्हिडिओ आहे. मी इथे ना संध्याकाळी म्हणजे 4-5 वाजले होते तेव्हा मी मोक्षूसाठी आमच्यासाठी नाश्त्याला बनवत होती. तर इथे मी दुधी भोपळ्याचे ना धपाटे बनवत होती. इथे छान ते दुधी भोपळ्याचे वगैरे साल वगैरे काढून घेते, त्याला छान मिक्सरमधून बारीक करून घेतला. त्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट टाकून आणि गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये सगळं तिखट मीठ वगैरे टाकून घेतलं आणि छान तो गोळा त्याच्यामध्येच भिजवून घेतला. बिना पाणी टाकायचं त्या पेस्टमध्ये करून घ्यायचं, म्हणजे छान येतात धपाटे. खूप भारी लागले. हे मोक्षूला भूक लागली होती म्हणून त्याला बनवून दिले. एकदम छान झाले होते, खायला खूप मस्त लागतात. पावसाळ्यामध्ये खूप मस्त वाटतं हे खायला. आणि मला बघा, आमच्या घरात ना एक नवीन पाहुणा आला आहे, म्हणजे ही कोंबडीचं पिल्लू. आम्ही अंगणवाडीत गेलेलो, तर मी आणि मोक्षू मी त्याला अंगणवाडीत घेऊन गेली. तिकडनं आल्यानंतर ना मोक्षूच्या पप्पांनी हे कोंबडीचं पिल्लू आणलं होतं. मोक्षू त्याला खूप डेंजर घाबरत होता. तो बघा त्याच्या पप्पांजवळ पण जात नाही आहे. ते पिल्ल्याला बघून खूप रडत होता, तो भीती वाटत होती त्याला त्याची. पण त्याला तेवढंच घ्यायची पण इच्छा होती, कारण आमच्या समोर आहे ना त्या आजींकडे होतं, मग त्यांच्या इथे जायचा तो सारखं ते पिल्लं बघण्यासाठी. आणि जेव्हा आम्ही आणलं ना तेव्हा तो त्याला घाबरत होता. तर ते पिल्लं इतकं छान होतं, ते काहीच खात नव्हतं. त्याला आम्ही भगर वगैरे दिली खायला, पण तो काही खात नव्हता. त्याला गव्हाचे दाणे वगैरे पण टाकून बघितले, ते खायचा नाही. त्यानंतर इथे बघा नाश्ता वगैरे करून झाला. त्यानंतर मग मी इथे ना ते साखळी आणि ब्रेसलेट बनवायला बसली होती. छान वेळ होता तोपर्यंत. आणि ते त्याच्या पुढचा व्हिडिओ आहे, म्हणजे कालचा 19 जुलैचा. इथे चहा वगैरे झाली आमची. त्यानंतर इथे ना रवा आणला आणि मोक्षूसाठी ना ड्रायफ्रूटची पावडर मी तयार करून घेतली. तो ड्रायफ्रूट वगैरे ना मी त्याला दुधामध्ये टाकून द्यायचे, तर तो तसं खायचाच नाही. तो दूध पितो ना गाईचं, त्याच्यामध्ये मी त्याला द्यायची टाकून, पण तो खायचा नाही. तर म्हटलं ते पडलेलं आहे, खराब होण्यापेक्षा आहे ना ते शिरा बनवून देते त्याच्यात खाईल. पण त्याने तसं पण नाही खाल्लं. त्याला गोड पदार्थच आवडत नाही म्हणजे. आणि दुधामध्ये साखर वगैरे टाकून दिली का ते आवडतं त्याला, पण हे असं शिरा वगैरे बनवून दिलं ते नाही खात तो. तर इथे बनवून दिला, मीच खाल्ला आणि खूप छान लागत होता शिरा पण. शिरा वगैरे बनवून घेतला. आणि नाही ते माझं आज पार्सल पण आलेलं होतं, व्हिडिओमध्ये मी पुढे दाखवते तुम्हाला. आणि पार्सल पण आलेलं होतं माझं, ते पण मी तुम्हाला आजचं पुढे दाखवते काय आलेलं आहे मिशोवरचं. तर इथे बघा ड्रायफ्रूट असं बारीक करून ठेवलेलं, तर खराब होण्यापेक्षा मी याच्यात टाकून देते म्हटलं. तर इथे थोडंफार जाड राहिलेलं आहे, तर तेच टाकून छान लागेल म्हणून मी बनवलं. आणि तुपात पण नाही बनवलं, कारण तूप पण आवडत नाही कोणाला. तेलात बनवलं मी ते. इथे बाजूला आहे ना मोक्षूचा रडायचा आवाज येतो. त्याने ना ते इयरबड्स असतात ना त्याचं ते चार्जिंगचं तोडून टाकलं, त्याच्यामुळे तो रडतो आहे. आणि इथे बघा, आता माझं पार्सल आलेलं होतं, ते आधी म्हटलं इथलं आवरून घेते आणि मग मी तुम्हाला माझं पार्सल काय आलेलं आहे ते दाखवते. छान आहे, तुम्ही पण घेऊ शकता, खूप छान आहे. ते पार्सल आम्ही मिशोवरून मागवलं आणि 200च्या आतच आहे. तर खूप छान आहे. तुम्हाला आवडलं तर तुम्ही पण नक्की मागवा, कारण मला माहीत नव्हतं त्याच्यामध्ये. तर मी माझ्या बहिणीकडे बघितलं होतं, तिने मला सांगितलं म्हणून मी ते मागवलं होतं. आणि मी ट्राय पण करून बघितलं होतं तिचंवालं, तर त्यामुळे मी आणलं. चला तर मग आता इथे बघा, ही मॅट पण मी टाकून घेतली, कारण इतकी थंड फरची झाली ना आमची, बर्फासारखी लागते डायरेक्ट. पाऊस इतका जोरात चालू आहे इकडे, आमच्या इकडे थांबतच नाही आहे. त्यामुळे ना ती मॅट वगैरे टाकून दिली. आता चला त्याचा पण म्हणजे छान निघाली ती मॅट पण. मिशोवरूनच घेतली मी, छान होती. आणि हे पण पार्सल आता मिशोवरून मागवलं. त्यांनी बघा थँक्यू कार्ड टाकलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं त्या कार्डमध्ये की तुम्हाला जर ते पार्सल आवडलं असेल तर तुम्ही रिव्ह्यू द्या म्हणून. 3 स्टार 4 स्टार ते असतं ना ते. तर इथे बघा मी हे मागवलं आहे, फिटिंगचं कॉम्पॅक्ट वगैरे आहे आणि कन्सिलर वगैरे आहे. हे 2 एक याच्यात ना आपला जसा काही शेड असेल ना, स्किन टोन म्हणजे आपला जसं स्किनचा कलर असेल ना, तशा याच्यातली पावडर किंवा लिक्विडमध्ये काय असेल ते मला एवढं जास्त माहीत नाही. बघा हे 3 कलर आहेत. आपल्याला याच्या स्किनच्या हिशोबाने आपण चूज करायचं असतं. तर मी ते याच्यामध्ये मी यूज पण करून बघितलं. आता पुढे बघा तुम्हाला लावून पण दाखवते मी. इथे चेहरा मी छान धुवून घेतला, वॉश करून आली आणि आता लगेच लावून बघते. नवीन वस्तू आली की कशी एक्साइटमेंट असते ना, त्याच्यासाठी हे लगेच मी ट्राय करायला घेतला. आणि येणे कलर काहीतरी नाव आहे, मला आठवत नाही आता, तर तुम्ही नक्की यूट्यूबला सर्च करा याला काय म्हणतात म्हणून. तर कन्सिलरच आहे हे, पूर्ण काहीतरी आहे त्याचं नाव, मला ते आठवत नाही. मी यूट्यूबला सर्च केलं आणि मग बघितलं कसं यूज करतात.
तर याच्यामध्ये ना ऑरेंज कलर होता ना, जिथे डार्क सर्कल वगैरे जास्त असतात ना तर ते तिथे लावायचं असतं. म्हणजे आपले डार्क सर्कल वगैरे छान मिटून जातात मेकअप करताना, व्यवस्थित दिसतात. इथे ना मी कलर माझ्या स्किन टोनच्या हिशोबाने मी तो लाईट कलरमध्ये जो होता ना स्किन कलरचा तेच यूज करते मी. आणि त्याच्यामध्ये छान स्पंज पण दिले आणि फिंगरमध्ये लगेच जातील आणि त्याच्याने छान अप्लाय करता येईल आपल्याला. खूप छान प्रोडक्ट आहे. तर एका साईडला लावून दाखवलं आहे. तर इथे बघा इकडे मी लावलं आहे, इकडे बिना लावायचं राहिलं तर इकडे बघा माझा चेहरा कसा दिसतोय. तर नवीन वस्तू आहे ना, नवीन वस्तूला किती जीव लावून जपून ठेवतो आपण, तसंच मी हे वस्तू जपून ठेवते. जास्त नाही, 2-1 दिवस 2-3 महिने जपेल, त्यानंतर ही वस्तू अशी होऊन जाते बघा. नवीन नवीन मी खूप जीव लावते, नंतर खराब होऊन जाते लगेच ना. त्याला छान सांभाळून मस्त व्यवस्थित ठेवून दिला आता. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.